जण नुसतेच येऊन बसायचे, चाड्या सांगायचे आणि त्यात गटाचं नुकसान व्हायचं. त्यात मी वाईटपणाचा धनी झालो, कारण की मी ते नावं घेऊन ओरडून सांगायचो की बाबा हा मोकळ्यातच कामधाम सोडून बंगल्यावर येऊन बसतोय, हा काय आपला नाही. कारण की जो खरा गटाचा आहे, जो खरा राजगटाचा आहे, तो उद्योग व्यवसाय धंदा कुटुंब सोडून बळच आपलं पुढे पुढे करायला 24 तास बंगल्यावर येऊन बसणार नाही. तर ही जी गर्दी जमली ही खरं आपली आहे. हार तुरे घालणारे आणि पेढे चारायला पहिले पांढरे कपडे घालून येणारे माणसं आपले नाहीच. आपण जी पहिली ओळ बदलून टाकली ना, हे फार बरं झालं. नाहीतर ITत येऊन बसायचे, मस्त गाडीतून काय उतरायचा रुबाब, बसायची काय स्टाईल, कसलं चाललेलं. काही जण लाली लावून यायचे, काही जण भुवया कापून यायचे, कसले यायचे जसं काय म्हणजे फोटोशूट वगैरे साठीच येत आहेत. दुसरं काही नाही ना, ह्यांचा कोणाचा वाढदिवसाला धड फोन पण वाजत नाही. बळच आपण मान द्यायचा, आपला सुसंस्कृतपणा आपल्याला नडला. खरं ते सांगतो, शिस्त थोडी राबवली असती, जर का माणसं पारखून, जर का ज्याला त्याला ज्या त्या सिनियरिटीनी जर का आपण ज्या त्या वेळी तो मान दिला असता, तर ही आज वेळ आली नसती. पण आज संधी ही सुधारणा करण्याची आहे. झालेल्या गेलेल्या विषयात डोकं घालण्याचा हा म्हणजे वेळच राहिलेला नाही. झालं गेलं ठीक आहे. अनेक जण काही पण आरोप करतात. काही जण मला म्हणतात की महाराजांनी मला मारून आणि रस्त्यावर पाडून पार हाकललं. म्हटलं महाराजांनी हाकललं मारून? म्हटलं अहो, बायका पोरं घेऊन रस्त्यावर मारामारी तू केली आणि आम्ही हाकललं म्हणतो. असे अनेक आरोप होतात. सहन करायचे, पुढे चालत जायचं. आणि आता राजगटाची ताकद काही संपलेली नाहीये. 800 वर्षापूर्वी होतो आणि पुढच्या 800 वर्ष नंतर सुद्धा आपण राहणार आहे आणि त्यात सहभागी तुम्ही सगळे असणार आहे. राजकीय संघर्ष आला म्हणून काय झालं? युद्धातलं रक्त आहे आपलं सगळ्यांचंच. 800 वर्षापूर्वी फक्त आम्ही नव्हतो, इथे बसलेल्या सगळ्यांचा प्रत्येक युद्धात सुद्धा जिथे कुठे हे कुटुंब सहभागी झालं, आपल्या सगळ्यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच तर आम्ही आज आहे. तुम्ही आम्हाला वाचवलं म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी आहे. अनेक प्रकरणं घडल्या, अनेक गोष्टी झाल्या. तुम्ही सर्वांनी आम्हाला फुलासारखं झेललं, तळहाताच्या फोडासारखं जपलं, म्हणून आज या ठिकाणी आम्ही चालते फिरते तुमच्या समोर आहे. त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की महाराजांची आता सध्या चेष्टा करायला लागलेत, म्हणजे महाराजांचं वय झालंय, हे झालंय, ते झालंय, असं तसं. लवकर सावध व्हा, भाषा सांभाळा, वेडवाकडं बोलू नका. जर का वेळेत आवर्त घेतलं नाही, एक लक्षात ठेवा, तुम्ही पिकल्यावर गाठ आमच्याशी आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद.